मना कदा निपजो नारायणा आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला बाहू तुमचे कृपे सिद्धी जाओ आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या करता आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी विठाला दुर्बुद्धी ते मना कदा नुजो नारायणा आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी जगद्वंदनीय जगदमान्य संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू देहो निवासी देवमान्य असे तुकोबाराय अभंगाच्या चार चरणामध्ये क्रोध करतो मान्यता करतो शक्तिमान प्रभू परमात्म्याकडे मागणं मागतायत हे प्रभू हे देवा माझ्या जीवनातली दुर्बुद्धी निखालच घालवून दे कदा तुझो संबंधित सर्वनाम आहे षष्टी समास आहे व्याकरणाच्या दृष्टीने काही ठेवू नकोस समोर दूर माझ्यात घालवून टाक देवा भगवान म्हणतात तू बराय कधी करूचे महाराज म्हणतात आता मजाईसे वर्तमान काळ आहे व्याकरणाच्या दृष्टीने आता कर देवा माझ्या जीवनातले दुर्बुद्धी घालवून टाक आणि आता कर आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती पायाचं महत्व फार मोठं जाता जाता मी वेळेच्या अभावाने सांगेन पायात काय सामर्थ्य आहे ते पायाचं वर्णन आहे देवा तुझे पाय चित्तामध्ये धरून मी तुला सांगतो माझ्या जीवनातली दुर्बुद्धी निकालच घालवून टाक ती पण आताच घालव हे मागण्याचा भाव तुझ्याकडून तयार झाला उपजला म्हणजे जन्माला आला तयार झाला हा भाव तुझ्याच कृपेने तयार झाला उपजला भाऊ तुझे किंवा तुमचे कृपे सिद्धी जाओ बस देवा पुढे या इकडे जागा आहे पुढे या विठाला विठाला भगवान म्हणतात का हो तुकोबर आहे दुर्बुद्धी सारखा दुर्गुण जर तुमच्या जीवनात न घालवला तर तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला कसं वाटेल तुकोबर आहे म्हणतात देवा जर दुर्गुण नावाचा विकारच निघून गेला तर त्याच्यासारखा विश्वामध्ये दुसरा लाभ नाही तुका म्हणे आता डबल वर्तमान काळ आहे आता मजाईसे करी आणि लाभ नाही या प्रता तुका म्हणे आता लाभ नाही या प्रता आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी विठाल अखंड हरिनाम ज्ञान यज्ञ पारायण सोहळा ज्ञानेश्वरी पारायण सर्व अबाल वृद्ध माता भगिनी बंधू वर्ग ग्रामस्थ मंडळी सुजान अजान मंडळी आमचे परम स्नेही व्यासपीठ चालक भगवान महाराज गायक सुनील महाराज आमचे गजानन महाराज ही सारी मंडळी गुणीजन विद्यार्थी वृंद हार्मोनियम मास्तर सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो चाललेला हा सलावाद प्रमाणे ज्ञान यज्ञ सत्र सोहळा मोजे कोळगेवाडी सर्व सहकार्यानं चाललेला हा ज्ञान यज्ञ सत्र सोहळा आणि त्या सोहळ्यातली आजची जागराची सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे तुमची आज्ञा शिरसावंदे मानून आपण आपली सेवा योग्य वेळेमध्ये 9:05 असताना नागनाथाच्या चरणारविंदावरती समर्पित करायचे जास्त चराडवळीत बसायचं आपली सेवा नागनाथाच्या चरणारविंदावरती समर्पित करायची आहे अभंगाच्या प्रस्तावनेच्या माध्यमामध्ये प्रवेश करण्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे Oh
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता नोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा यासी काय करू आता हे सकळ जाणता पुन्हा कारणे हे झाले से निर्माण देवाचे कारण देव जाणे कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आता हृदय हे आपुले चौफाळूने भले वरी वैसव पाहुले श्री गुरुची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिये कुडमुळी भरोनी आ पुष्पांजुळी अर्ध देवो अनन्य उदके धोट वासनाचे तनिष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे कणावली आवडी व्यभिचारे चोखडी ते घालो जोडी अंगोळ्या आनंदामोद बहुळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी तेथे अहम हा धूप जाळू नहम तेजे उवाळू साम्यरसे पोटाळू निरंतर माझे तनु आणि प्राण या पावाले ओ श्री चरण करू भोगमोक्ष निंबलोन पायतया विठाल दुर्बुद्धी ते मना कदा नुकसो नारायणा आता मजाईसे करी तुझे पाय चित्ते धरी आज जागराचा दिवस आहे आज देवाकडं मागायचं आहे आणि उद्या मात्र सारा अध्यात्म आहे ह्या साऱ्या ठरलेला साच्या असतोय पहिल्या दिवशी देवाच्या रूपाचं वर्णन रूपी जडले पायी स्थिरावली किंवा समचरण दृष्टी येथे माझी हरी भक्ती ठरलेला आहे नामपर भक्तीपर ज्ञानपर वैराग्यपर संतपर आणि शेवट मागायचं पहिल्या दिवशी देवाच्या रूपाचं वर्णन आहे सुरुवात म्हणून कीर्तनातल्या तारखा भरताना आमचे महाराज हुशार आहे कीर्तनातल्या तारखा भरताना कीर्तनकाराला तपासल्याशिवाय तारीख द्यायची तपसायचा म्हणजे काय कापडं काढून तपसायचा नाही तर थोड्या वेळानं मला उघडा करा का देणार प्रसंगाचा उदाहरण आहे हे तो परमार्थाला महाराज साऱ्या गोष्टीला अर्थ आहे काहीतरी नाही तर कशासाठी याच आहे आपला आपण उद्धार करून घेण्यासाठी कीर्तनाचं माध्यम आहे विचारलं पाहिजे देवा कधी बोलायचं विचारलं पाहिजे का रोजच त्याच्या नाकात उदबत्तीचा दुर्गा निवेद बसायचा आजची जर्शी गाय गेली उदबत्तीवारी बुवा बी मोकळा देव बी मोकळा शास्त्र प्रचिती आत्म प्रचिती आणि गुरु प्रचिती या माध्यमातून कीर्तन सोहळा आहे तिथं आपुली आपण करा संसार बंधन थोडा वेगे हे कीर्तनाचं माध्यम आहे लक्षात ठेवा का संत महात्मे देवाला जाग करतात संताला जाग करतात योग्याला जाग करतात सिद्धाला जाग करतात साधकाला जाग करतात
करतात, जोग्यालाही जाग करतात, पण पहिल्या प्रथम संत समाजाला जाग करतात. भगवंताच्या नामचिंतनाला लागा. उठा जागे व्हारे आता. आता या शब्दाचा अर्थ आहे देवानं दिलेलं भांडवल तयार आहे तोपर्यंत भजनाला लागा. नाहीतर असं म्हटलं असतं का नाही, उठा जागे व्हारे आज 8 दिवसापर्यंत, उठा जागे व्हारे पुढच्या वर्षापर्यंत. पण तसं नाही. आता जागवा याचा अर्थ आहे दिलेलं भांडवल तयार आहे तोपर्यंत भजनाला लागा. येताना स्मरण नाही आणि जाताना स्मृती शिल्लक राहत नाही, म्हणून मधला काळ भजनाचा. म्हणून तरुणपणात भक्ती घडली पाहिजे, म्हातारपणी तर ती उपयोगाला येते. यालाच प्रमाण आहे याच्यासाठी शेवटचा दिवस गोड व्हावा. येताना स्मरण नाही आणि जाताना स्मृती शिल्लक राहत नाही आधी अंती, म्हणून आपुला तो बस. ज्याच्यासाठी पाठवलंय ते करायचं विसरलंय म्हणून जीवाला दुःख आहे. ज्या गावाला आलो तो कार्यभाग करायचा अर्जुना जीव विसरला म्हणून दुःख आहे. पाहे पहा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वाघवा सांडोनिया. मधीच अडकला, परमार्थासाठी पाठवला पण 2 विषयाच्या नादाला लागला. कोणता देह दिला? दिला कशासाठी? हळूहळू लोक पाकिट देते लवकर कमर बाजू नका हळूहळू चालला. हरिपाठापासून सुरुवात करा, टाकण्यापासून सुरुवात करा. आता परमार्थाचा सारा बाजार झाला. लक्षात ठेवा, बाजार. आता गायक मंडळी कमी आहेत, पकवाजे कमी आहेत, पीटी मास्तर कमी आहेत, व्यासपीठ चालक कमी आहेत, पण कीर्तनकारांचा इतका सुळसुळाट झालाय. काय शब्द वापरला बघा, कीर्तनकारांचा सुळसुळाट झालाय. कसल्या जरी आडरानं तुम्ही चक्कर येऊन पडला तर कीर्तनकाराच्याच पायावर पडाल इतकं दाट कीर्तनकार झाले.
पडताना जपून पडा नाही तर मानकुट मोडल. महाराजांचा उद्देश कसा आहे? अशी 5-5 परिपूर्ण तयार होऊ द्या. कशाला खडवा पाहिजे? ही पोरं आपल्याला उपयोगाला येणार आहे. आपल्या भागात कितीतरी महाराज कलाकार मंडळी आहेत. कशाला नांदेडचा उस्मानाबादचा चपात्या खाया आणायचा बिनकामाचा? आपल्या भागातली सगळी माणसं आहेत, हुशार आहेत, सारे आहेत. सारे महाराज दर कार्यक्रम होणार आहेत. लक्षात ठेवा. 60,000 कीर्तनकाराची फी आहे. कसे कार्यक्रम करायचे? 60,000चा पोवा आणला म्हणजे काय देव दाखवतो? सकाकीच्या नादाला लागू नका. सकाकचं तेवढं खोटं असतं, ध्यान ठेवा. आम्ही त्या गावात गेलो की आम्हाला विचार देते, महाराज आज कीर्तन कुणाचं आहे हो महाराज? म्हटलं पुन्हा डाऊट मी काय ऐकायचं, मला काय महत्व हरवी, चातुर्य लपवी आणि पिसे पण मिरवी जगा माझी. अघवाची करणी येईले शांतीचे लेणी, जयाचे चित्त गवसनी व्यापका जे अंगी निष्काम आचारो, जिवे विवेक साचारो, तो सबाई घडला कारो सुचित वाचा. ज्ञानेश्वरी जे ज्ञान गंगे न्हाले, पूर्णता होऊन झाले, जे शांतीशी आले पल्लव नव्हे. जे विषयाची तिळांजळी देवणी, प्रवृत्तीवरी निगड वाहुणी, मते हृदय सुनी भोगितात. जयाच्या प्रचितीचा वखारा, पवाडा होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ हाती. म्हणून परमार्थाची धार सांभाळा. महाराज आमची महाराष्ट्रावर सारी ही मंडळी फिरणारी आहे. परमार्थात नुसतं या, काही कमी पडत नाही. पोशाखाला महाराज आपल्या किंमत आहे. नुसती पांढरी कपडं घालून गण लावून अधिकाऱ्यापुढे कुठल्याही जावा, तो अधिकारी अर्धा ढिला पडतो बाह्य वेशानं. नुसता गण लावा, पांढरी कपडं घाला, माळ नसू द्या, तो काय चापचून बघतोय माळ आहे का नाही. नुसत्या वेशात जावा, अर्धा ढिला पडतो माणूस, काही कमी पडत नाही. परमार्थ फक्त धार तपासा. नुसती पांढरी कपडं घाला आणि महाराजांच्या वर त्यांची पिशवी घेऊन नुसतं जावा, काही कमी पडतंय का बघा. नाहीतर माझी पिशवी घेऊन उद्यापासून माझ्यावर चला, काही कमी पडतंय का बघा. पण गळ्यात माळ पाहिजे, नाही तर मरस्तवर मार खाल. बिनमाळ्याचा लोटणा चपात्या खाया नको माझ्यावर. हरीचे दास म्हणून हरीची संगती करा. कंठी मिरवा व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, म्हणे हे जीवदास. वारकरी बना, मग ह्या संगतीचा सुख कसा आहे बघा, काही कमी पडत नाही. महाराजांना विचारा, आम्ही घरातनं बाहेर निघालो की त्या गावची माणसं फोन करतात, महाराज तुम्हाला जेवण काय बनवू, कसलं प्रेम आहे वारकऱ्यावर. भास्कर आबा सांगायचे भगवान महाराज. भास्कर आबांच्या मुखातलं वाक्य आहे, अरे एक बंगला बांधलेला कुणीही दाखवेल, पण माझ्या वारकऱ्यांचे बंगले गावोगावी बंगले आहे. राखावी बहुतांची अंतरे आणि भाग्य येते तदनंतर. गावी घर बांधले, काही कमी पडत नाही परमात्मा. या मागच्या 2 वर्षात आम्ही सप्ताह केला मोहोळ तालुक्यामध्ये, आमदाराच्या अधिपत्यामध्ये. फार मोठा सप्ताह. काही कमी पडत नाही माणसं, लक्षात ठेवा. एवढा मोठा सप्ताह होता. आज खाल्लेला पदार्थ उद्या नाही. गुडघ्या इतक्या गाद्या बुवासनी झोपाय होत्या. प्रत्येक बुवाला गुडघ्या इतक्या गाद्या झोपाय. बुवा कोणीकडे जरी कलांडला तरी त्याला टोचलं नाही पाहिजे. आज खाल्लेला पदार्थ उद्या नाही. भुईवर रांगोळी, त्याच्यावर पाट, पाटावर रांगोळी, त्याच्यावर ताट, ताटात 3 वाट्या. जेवायला वाढलं महाराज, बघितल्याबरोबर डोळ्यातनं पाणी आलं. काय लोक आमच्या वारकऱ्यावर प्रेम करतात. माझ्या शेजारी पेटी मास्तर बसले होते. पेटी मास्तरना म्हटलं, मास्तर काला झाल्यावर गावी जावा आणि गावी गेल्यावर बायकोला म्हणा, अगे रांगोळी काढ, त्याच्यावर पाट ठेव, पाटावर ताट ठेव, 3 वाट्या ठेव. 3 वाट्यापर्यंत बायको ऐकलं. पुन्हा म्हणे 50 गावं फिरण्याची, आणि हिथं माझा जीव खाजी. नेमका पाठ कुठे
हे पहिला सांग. किती धार आहे परमार्थाला बघा, काही कमी पडत नाही. नुसतं मोकळं या संतांचं दुकान खुलाय. घातला दररोज आम्हाला 7 कमी असते, पण 7.5 जास्त असते. घातला शब्द कसा आहे बघा. घातला येते आले असे दार, संत उदार उदार भरले अनंत भंडार. किती भरले? तुका म्हणे पोते दिवे भरल्या कितीही मालन्या. अनेक ऋषी मुनींनी लुटला, नारदादी शुकादिक संतादिकांनी लुटला, अजून माल तसाच. तुका म्हणे पोते दिवे भरल्या नोहे रीते, संत उदार उदार भरले अनंत भंडार. म्हणून परमार्थाची धार संगळा जागो व्हा, अज्ञानाच्या झोपेतनं जागो व्हा असं संतांना सांगायचंय. आणि ते सांगण्यासाठीच पृथ्वी तलावरती आपलं ठिकाण सोडून अवतीर्ण झाले. सांगण्यासाठी आलो साच भावे. संत 5 कामासाठी येतात. वाढावयासु कुळाचार नाम विठोबाचे, आम्ही वैकुंठोबासी आलो याच कारणासी, बोलिले जे उसी साच भावे वर्तया. दुसरं काम झाडू संताचे मारो, आडराणी भले जग, उच्चष्टाचा भाग शेष उरला तो शिव. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली. म्हणून विठो भक्तीचा टांगोरा, बळीकाळासी धाकदरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. मला मागच्या विषयावर यायचंय.
फाटा फुटला, कोणता देह दिला? देवी दिला देह तोया झाला फाटा बालिकेचा. अजून बऱ्याच कीर्तनकारांनी फाटा कळत नाही, ते इकडचंच फाट उडाकते. ते बाळगाव फाटा कुठं आला, तळमावलं फाटा कुठं आला. ज्याच्यासाठी पाठवल्यानंतर करायचा भाग विसरला म्हणजे तो विषयाच्या नादाने नादान बनला, तो एक फाटा आहे. आणि संसार मोठा करण्यात नादावला, तो एक फाटा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 6वा अध्याय वाचा. अर्जुना, ते मोह मदिरा भुलले, विषय विकी धरले, अज्ञान पंथी बुडाले, निभ्रांत मानी. फाटा त्याला तुकोबराय म्हणतात, विषय ओढी एक फाटा. दुसरा फाटा संसार मोठा करण्याच्या नादाला लागला. जनतरी देखे कुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे नाही. फाट कळलं का? दोन पिटी मास्तर, दोन फाटा आहे. विषयाच्या नादाने नादान बनला, देव धर्म सांदी पडिले, सकोळ विषयी गोंधळ गाजत असे. फाटा. अनेक संसार मोठा करण्यात नादावला, तो एक फाटा आहे. त्यामुळं जीवाला दुःख भोगावं लागतंय. संसारात रात्रंदिवस मंत्रमुग्ध झाल्यामुळे तुकोबराय म्हणतात, आम्हाला त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाकडे जाता येत नाही, कारण मायेचा विडा जीवाच्या भोवती आहे. काकड्यात सारं जीवाचं वर्णन आहे. कागा ससुरवासी वध केले भगवंता, अकुलिया सत्ता स्वाधीनता के नाही. प्रभातेसी वाटे तुझ्या यावे दर्शना, येथे नतले थोरी अवतीराही वासना. कागा ससुरवासी वध केले भगवंता. जीवाचा पगडा मायेवर आहे, माया आहे. आणि त्या मायेच्या गरकेड जीव अडकला असल्यामुळे जाणार आहे. लक्षात ठेवा. तुकोबराय तुम्हाला मला सावधानतेचा इशारा देतात की बाबानो, जाग व्हा. देवानं याच्यामध्ये ताकद दिलेली आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा करा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात झाला वया पाय, तव तो आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. महाराज दिंडी 16 काढतात. किती जणाला विनवणी आहे, चला दिंडीतून, या दिंडीतून. हेच संत आहेत, आपल्याला मार्गाला लावतात. तेच आता कलियुगात संत आहेत. कुठले संत? कुठला देव आहे? महाराज आपल्याकडून सत्कर्म करून घेण्याला प्रवृत्त जीवाला करतात. तेच संत आपल्या डोळ्यासमोर असताना आपल्याला दिसत नाहीत. ही आपली शोकांतिका आहे. विश्वाचं सारं दुःख साधू संतांना कळालं की हे जन बुडायला लागलेलं. उडते हे जन नदी खवे डोळा, येतो पळवळा बनवरिया. फाटा झाला आणि त्या फाट्यात अडकलो, विसरली तया दुर्गाली हानी. लक्षात ठेवा. अहोरात्र संसार, साधनात अडकायचं नाही जीवन. कामापुरतं साधन, साधने तरी घाली ती काळाची मुठी.
शेखी न चुकते गर्भवास. साधन फायद्याच आहे, पण नको तो त्याचा उपयोग करायचा नाही. कोण काय वाईट आहे का? चांगलाच आहे म्हणून काय सारखंच न्हाव्याच्या वस्तार आहे त्याच्यावर असं करीत बसायचं सारखंच. कामापुरता, हो कामापुरता उपयोग करायचा साधनाचा. साधनात अडकायचं नाही. काम झालं सम ह्याला जवळजवळ 13 वर्ष झाली. आला रोज 70 दिवस मी चालू आहे आता. रोज 70 कीर्तन लगातार. मग अशी मोजली महाराज, त्यातली 23 राहिली ती 70 आजपासून. मी गावानं दिलेलं पाकिट कधीही उघडून बघित नाही. गावानं दिलेलं पाकिट घरी गेल्यावरच पेटी मस्त करून काढायचं. मग ह्याच्यामधून नाही तर जमन गोटावं बघायचं. मला फोन येते ते, महाराज तुमची सुपारी काय, बिदागिरी काय? मी म्हणतो माझा वरातीचा घोडा आहे का बेंजोचे पोरा आहे ते नाचाय माझ्यावर. पुढचं महत्वाचं आहे का? गावानं दिलेलं पाकिट बघायचं नाही माझी बाजू झाली. तुमच्या गावकऱ्यांची बाजू काय? वा पाकिट बघित नाही म्हणून 8 आण्यात भांगलाय लावायचा नाही. तुम्हाला सुद्धा आमच्या गाणाराची किंमत कळली पाहिजे, पकवाजाची किंमत कळली पाहिजे, पेटे मस्तरची किंमत कळली पाहिजे. ज्याच्या त्याच्या ज्ञानाप्रमाणे ज्याला त्याला किंमत दिलीच पाहिजे. परमार्थाच्या सार्वभौम सत्तेमध्ये ज्या वेळेला संत महात्मे उतरले, संसाराला लागले, त्यावेळेला त्यांना कळालं की बाबा रे ते कुठपर्यंत करायचं. माणूस थोडा त्याच्यातनं बाजूला आला पाहिजे. काळ सारावा चित्तने. किती सावधान. वचन न करणाऱ्याला शिव्या दिले तुकोबारायने. गाता वाचा किती सांगू तरी नायकते. भटकीचे शब्द आपल्याला आहे. नामावी नमुख सर्पाचे ते बीळ. जीवा नव्हे काळ सर्प आहे. वाचा नव्हे नाव जळू त्याचे जिने. यातना भोगणे यमपुरी. भक्तवेन पशु कशाशी वाढला. सटवीने कैसा नेला नाही. काय माय गेली होती भूतापाशी. हरिनय मुखाशी अरे मुढा. पातके करिता आहे पुसता. काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करवील. कोण सोडवील ते तुझला. एका जनार्दनी सांगत आहे तोंडे. आवाच्या रडे बोलताची. हरिमुखी गाता चिंता ज्ञान हे मागोता जन्म घेणे. बघा पुढचा अभंगांचं. स्वरिता करणी संगती भावे भक्ती हरीची भेटी देणे. हरी ते संत संतती हरी. ऐसे वेदचारे बोलतानी. ब्रह्मांड साते वेदार्थना कळे. येथे आंधळे व्यर्थ होतील. वेदार्थाचा गोवा बघा सारथे अभंग संत. वारकऱ्याच्या दोन्ही हरिपाठोपाठ पाहिजे. विठाला रोज 15 मिनिटं चिंतन करी जावा देवाचं. रोज का विचारा मला प्रश्न. झोपल्यानंतर तुम्ही जागा होताय म्हणून त्याचं चिंतन करीत जावा. जागा होण्याचं हातात नाही आणि झोपण्याचंही आपल्या हातात नाही. तो झोपवतो त्यावेळेला तुम्ही झोपता. आणि जो झोपवतो तो जर उठवायला विसरला तर भाऊकी घरापुढे सारं सामायन घेऊन सकाळची अजून का उठली नाही. सारखा बांधा भुकीत बसलाय. महाराजांना विचारा 15व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आले. अर्जुना प्राणपानाच्या जोड भक्ती. फुंक फुंकोनी अहोरती. अटी तसे नेनो किती उदरा माझी. शुष्के अथवा स्निग्धे सुपक्के का विदग्धे. चतुर्विध अन्य मेची पचवी. देव म्हणतोय अर्जुनाला, रडतोय देव. माणसाची जात इतकी बैमान सांगितली शास्त्रानं. जनावर बरे आहेत, माणसाची जात इतकी बैमान सांगितली.
आईच्या गर्भात देवाला वचन दिलं आणि बाहेर आला की बदलला. एक वेळ करिया दुरिताचे जाळे खोली, आठवेन पाय हा माझा दिवस, रात्राने दिवस पांडुरंगा. देवा, या घाणीतनं मला बाहेर काढ. कसली घाण आहे? विष्टामुत्र चहूकडे, नाकी तोंडे कर्म केडे, गर्भवासाचे दुःख काढे, कवना पुढे सांगावे. काय सांगू आता गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यान. आईच्या गोष्टीची घाण. देवा, मला याच्यातून बाहेर काढ. दोन दुःखात शिवाय, एक आईच्या गर्भाचं आणि एक म्हातारपणाचं. संसारात राहून विकार बळवतात म्हणून संसाराच्या अंगी महाराजांच्या लक्षात विकार बळवतात. संसारात काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार. मग ज्याच्यासाठी दिलंय त्याचा विसर पडला. त्यावेळेला संत महात्मे सावध झाले आणि तुम्हालाही सावध करू लागले. पुन्हा नाही संधी देणार ठेवा. इतर योनीला महाराज ज्ञान नाही, फक्त माणसालाच ज्ञान दिले. याच देहात भक्ती आहे. इतर देहाला भक्ती करण्याचं ज्ञान देवानं दिलं नाही. त्यांना आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे, पण ज्ञान नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात याच याच देहानं भजन घडत असताना आम्ही दोन फट्यात अडकलो. यांची संताला खंती आहे. इतर योनी तयार केल्या, एकी केली चरे, एकी केली अचरे, चरे अचरे बहु निर्मेली. पाहुनी मनुष्य देहासी, सुख झाले भगवंतासी. येणे देहासी मत प्राप्ती, म्हणून नरदेहासी निर्मियले उद्धवा. भागवत 7वा अध्याय. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीसी समसमान. परी मनुष्य देहीचे ज्ञान, आघात जाण उद्धवा. म्हणून गोमटा देह दिला. बाकीच्याला ज्ञान नाही, देह आहे, त्यांना आहार आहे, निद्रा आहे. बैल कधी पिटी येऊन बसलाय का? रेडा कधी पकवाज वाजवतोय का? नाही. शिर्डी कधी एकादशीला येते का? मस कधी पंढरीला जाते का? नाही ना. डुकराने कधी दिंडी काढली का? का? त्यांना त्याचं ज्ञान नाही. विठाला साऱ्या योनी पहिल्यांदा तयार केलं आणि शेवटला मनुष्य देह केला. निज ज्ञान घातले पायी असा पुतळा तयार देवाने केला. भगवंताला सुख वाटलं. हाच माझ्या भाषणाच्या लायकीचा आहे म्हणून गोमटा देह दिला. येणे देहासी मत प्राप्ती, म्हणून नरदेहासी निर्मियले उद्धवा. माझ्याकडे बघा कसा देह देवानं दिलाय. कशी बिल्डिंग उभी आहे. 15 मिनिटं तुमच्या जीवावर येते त्याचे चिंतन करायचं. रोज 15 मिनिटं अंतरुणावर उठल्या उठल्या चिंतन करीत जावा आणि मग कामाला लागेल जावा. एवढे उपकार आहेत भगवंताचे.
महाराज सुंदर देह दिलाय आणि फुकट दिलाय. जे दिलंय महाराज ते कुठे मिळत नाही. नख सुद्धा तयार करायचा पुन्हा काही हिंमत नाही. देवानं केलेलं दुसऱ्याला करता येत नाही आणि देवानं केलेलं देवाशिवाय दुसऱ्याला मोडता सुद्धा येत नाही. ग्रंथ वाचा. रावणाची लंका समुद्राच्या कटाला होती, त्याला अहंकार झाला. देवानं द्वारका सागराच्या मध्यभागी बनवली. देवाशिवाय कोणाला बुडवता आली. रचेला गाव सागराची पोटी, जोडून गोमटी नाना रत्ने. रत्ने खरोखरी सोनियाच्या भिंती, उगवल्या दीप्ती रवी शशी. रचिले ते देवी नमोडे पोना, बळीयाचा राणा नारायण. देवानं रचलेलं बळ बुद्धी नीती देवाची सारखी. तुका म्हणे बुद्धी गाती उभ्या. देवासारखं बळ नाही, देवासारखी बुद्धी नाही आणि देवासारखी नीती नाही. फुकट दिलंय. नख सुद्धा बाजारात मिळत नाही. 15 मिनिटं चिंतन करी जावा. कसा दिलाय ते चितल्या तिथं दिलंय महाराज. सारं लवतय. कसं आहे, प्रत्येकाला कांड दिलंय देवान. लवतय. असं लवतय म्हणून शेकाचं बुरकं मारताय, भात वारापताय. आणि असं ताटच ठेवलं असतं तर दुर्नातल्या शेकत असा हात करायचा, असं चाटीत बसायचं. कवाशी आमची पोटात गेली असते. आठवडाभर तरी त्या दुर्नात हात टाकून तरी सारे आटके अटल का. चितल्या तिथं देवानं दिलंय. बघा कसं दिलंय. लवतय. प्रत्येकाला कांडा आहे आणि प्रत्येकाची बोट भिन्न आहेत म्हणून पोलीस लोक फिंगर स्पीडच्या ठश्यावर चोऱ्या पकडतात. बोटाचे ठसे सुद्धा देवानं प्रत्येकाचे वेगळे बनवले. अंगठे सुद्धा प्रत्येकाचे वेगळे आहेत म्हणून अंगठे घेतात. प्रत्येकाला वेगवेगळं दिले. प्रत्येकाचा चेहरा देवानं वेगळा बनवलाय. व्यक्ती तितक्या प्रकृती. एक पेटी मास्तर देवानं चूक करायला पाहिजे. एका चेहऱ्याची 20 माणसं एकाच गावात तयार करायला पाहिजे. केवढी पंचायती झाली असते विजू महाराज. आपला नेमका कुठला ओळखायचा, कुणाला घराकडे न्यायचा. देवाच्या बायकासनी सुद्धा आपलं द्या ओळखलं नाही. ते अत्रे ऋषीच्या कमांडलो मधलं तिने देवावर पाणी टाकल्याबरोबर तिने देव अनुसयनं लहान बाळक करून टाकलं. आपले पती कुठं गेले म्हणून 6 महिन्यानं शोधत आले. बायका शोधत आल्या. अनुसयेच्या आश्रमात गेल्याबरोबर अनुसयेनं विचारलं, तुमचे पती तिथं झोपले, आपापले वळकून घेऊन जावा. उताने पडले होते पती, बालक अवस्थेत. काय वळखतीया. बघितल्या तिने बायका देवाच्या लाजल्या आणि मागं सरल्या. त्याच वर्णन नामदेवरायांनी काकड्यात केलंय. लाजले चेहरे देवानं वेगळे बनवले. कसला कुंभार आहे. वेगवेगळी मडकी सृष्टीतली सारे भिन्न भिन्न देवानं बनवली. जिथल्या तिथं केलंय. डोळ्याच्या जाग्यावर डोळे दिले. आईच्या गर्भात असताना खाचा पाडून डोळे बसले. खाचा पाडून कसला पाना वापरला असेल, कसला कारागीर असेल. का कुणाची बुबळं चालताना निसटते ती. कोण म्हणतोय कार भराभरा चालू नको, माझी बुबळं निसटते. कसलं फिटिंग आहे बघा. तेव्हा नजार करून ठेवली आहे. डोळ्याच्या जाग्यावर डोळे दिले. समोर नजार आहे. एक देवानं चूक करायला पाहिजे होती. हे दोन्ही डोळे शेंडी जवळ बसवायचे. पिटी मास्तर कवाचं घर गावला असत. प्रत्येकाची नजार
नुसता धडकाधडक्या झाल्या. कसली रचना केली आहे. बैमान शास्त्रानं आपल्याला ठरवले 15 मिनिटं आपण चिंतन करीत नाही. जिथल्या तिथं दिले. प्रत्येकाला बिजागरी बसवली. कशा आहे बिजागरी? तुम्ही दरवाजाच्याच बिजागऱ्या बघताय. ही कवा बिजागरी बघायची? इथं बिजागरी आहे. इथं बिजागरी नसती तर समध्याचा हात कसं रेल्वेत चढायचं? एकामेकाच्या तोंडात हात गेला असं. पण बिजागरी आहे. इथं सुद्धा बिजागरी आहे म्हणून ही मिटत या. इथं बिजागरी नसती तर समध्याच्या टांगड्या दुसरा मंडप बाजूला उभा करायला लागला असता. साऱ्याचं पाय ताट असल्या निश्चित कसं चढायचं? पण बिजागरी बसवली देवानं. जिथल्या तिथं सारं देवानं दिलंय, ध्यान ठेवा. पण आपण मात्र बैमान बनलो. नाकाच्या जाग्यावर नाक दिले. कुणालाच नाक दिलं नसतं तर चेहरा मशीन पाय दिल्यागत दिसला असतं. शोभलं असतं का चेहरा? 700 बायोडाटा वाटून लगीन होईना. बिन नाकाच्या कवा लगीन जातात. जिथल्या तिथं देवानं दिलंय. प्रत्येकाला कुठला मशीन बसवली देवा. आहे का नाही कुठला मशीन? आता वयामानानं जरा चक्कर हल्ली असते पुढे इकडे. काय काय पडताय कुठला मशीन? एक रविवार सोडित नाही म्हणावं, सारच पडतोय. तसलं सुद्धा देवाला पचवावं लागतं. जिथल्या तिथं देवानं दिलंय महाराज, तरी आपण त्याच्याविषयी बैमान बनलो. एवढा तुकडा प्रत्येकाला महाराज देवानं बसवलाय. रक्ता मासाचा सतीक महाराज तुकडा बसवला एवढाच प्रत्येकाला. पण देवानं बसवताना तुकडा कळला का? जीभ बसवताना शेंड्या सकट जीभ दिली देवानं. शेंडा दिला नसता तर जेवताना मीठ मागितलं असतं. जरशी गाय कधी येईल ती खायचं. सरकी पेंडी उद्या नाही तर शेंगोळी पेंडी उद्या. पण शेंड्या सकट जीभ दिली देवानं. चतुर तू देव कसा आहे? चतुर आहे. शेंड्या सकट जीभ दिली. जिभेला शेंडाच दिला नसता तर गुरुजीनं पोरं कशी शिकवली असती? केला असता. आणि ही तरी रूप पाहता कशी म्हटली असते? केला असता. साऱ्या दुनियेत बाजार उठला असतो. कोर्टात वकिलाचं आशिलाला कळलं नसतं आणि आशिलाचं वकिलाला कळलं नसतं. व्यवहार चालले नसते जिभेला शेंडा नसता तर आपण तरी साबुदाणा दुकानदाराला कसा मागायचा? केला असता. पण जिथल्या तिथं देवानं दिलंय. नुसतं दिलं नाही, त्याच्या प्राप्तीची साधनं देऊन तुम्हाला पाठवलंय. काय साधनं दिले? आम्ही बैमान बनलो. तुकोबरायांच्या लक्षात आलं. जितका जितका संसार मोठा करावा तितकं तितकं संसारात दुःख आहे. ऐका, संसारात वय झालं की किंमत शून्य आहे आणि परमार्थात वय झालं की किंमत फुल आहे. कारण संसारात गोष्टी कर्मणूक आहे म्हणून संसारात अधोगती आहे. म्हणून संसाराच्या अंगी अवघीच व्यसने दुःख आहे.
आणि परमार्थामध्ये कथा आहे. म्हणून इथं सुखाय करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. ध्यान ठेवा, इथं दुःख आहे, कुठपर्यंत तिथं अडकवायचं, किती दिवस अडकायचं सांगा ना. मग कर्म काय, संसार मरेपर्यंत संपत नाही. संपवाय गेला की करणाराला मसणार नाही. म्हणून संसाराला वाईट शब्द आहे. संसाराचं वर्णन नाही केलं संतांनी, वाईट शब्द आहे. फलकट हा संसार का, इथं काहीच नाही. दुःख बांधवडी व्यावृत्ती आहे, त्या चरणानं व्यावृत्ती केली. संसार तिथं समाधान नाही, तुष्टी आहे, करमणूक आहे, मनोरंजन आहे. एका म्हातारीनं म्हाताऱ्याला विचारलं, म्हाताऱ्या तुम्ही मेल्यावर कुठं जाता हो? म्हातारा म्हणला आम्ही स्वर्गाला जातो. पुन्हा म्हातारी म्हणते तुम्ही स्वर्गाला, मग आम्ही कुठे जातो? म्हातारा म्हणला तुम्ही पण स्वर्गाला. तरी म्हातारी गप्प बसला. पुन्हा म्हातारी म्हणते आमच्या अगोदर पुढं स्वर्गाला एवढ्या गडबडीनं जाता? म्हातारा म्हणला हो जातो. म्हातारी म्हणली मग इतक्या पुढे लवकर गेल्यावर तुम्हाला तिथं काय भेटतं? म्हातारा रागावलं सारखं विचारण्यामुळे. म्हातारा म्हणला आम्हाला गेल्या गेल्या तिथं अप्सरा भेटते. काय भेटते? अप्सरा भेटते. म्हातारी म्हणली अगं बया तुम्हाला अप्सरा, मग आम्हाला काय भेटतं? म्हातारा म्हणला तुम्हाला गेल्या गेल्या तिथं वानेर भेटतो. काय भेटतो? वानेर भेटतो. वानेर म्हणल्या म्हातारीने एवढंच तोंड केलं आणि म्हातारी म्हणते काय बया तुमचं बया नशीब चांगला आहे, तुम्हाला इथं बी अप्सरा आणि वर बी अप्सरा. आमच्याच नशिबाला काळी लागली, आम्हाला इथं बी वानेर आणि वर बी वानेर. माझा दृष्टांत संपला. आजी नातीला गोष्ट सांगते, आजा नातवाला गोष्ट सांगतो. संसारात कर्मणूक आहे म्हणजे अधोगती आहे. तुकोबारायांच्या लक्षात आलं विकार पळवणारा संसार आणि इथं जर आपण राहिलो तर आपली अधोगती आहे. याच्यातून आपणाला सुटता येणार नाही. आणि म्हणून तुकोबारायांचं मन खिन्न झालं, विषण्ण झालं. पत्नीला जवळ बोलवलं आणि सांगितलं जिजाई उद्या सोमवार आहे, द्वादशी सारखा पर्वकाळ आहे, स्नान कर, शुद्ध मन कर, ब्राह्मणाला बोलव आणि असं नसल ते लुटून टाक. दिन सोम शुद्ध सकाळी पातला, द्वादशी घडला पर्वकाळ, तुझ्या पाचारुनी शुद्ध करी मन, देव हे दान यथाविधी. नको चिंता करू पोटा या वस्त्राची, मावले आमचे पांडुरंग. देव पाहवया करी मुसायास, न धनियास नाशिवंत संसाराचा त्याग सोड. साऱ्या देव समाजाला विनवणी केली, कुणी ऐकत? तुका म्हणे मेलो सांगता सांगता, आता याचा उपयोग नाही, कुणी ऐकत नाही. निदर्शनाला आल्याबरोबर तुकोबारायांनी भंडारा भामचंद्राने पुराणा घडला. भगवंताच्या नामचिंतनाला लागले. 15 दिवस अन्न नाही, पाणी नाही, पोट पाठीला गेलं, शरीरावर गर्भबिंदू तयार झाले, अंग थरथरू लागलं, मूर्छा आली आणि महाराज 15 दिवस तुकोबारायांनी जीत. भगवंताला दया आली न सांगता कळे, अंतरीचे पूज आता तुझी लाज तुझ देवा. 15 दिवसामध्ये तुकोबारायांना दर्शन दिलं. भगवान परमात्मा आला. तुकोबारायांना हाक मारली. भगवान म्हणतात का हो तुकोबाराय, आतापर्यंत तुम्ही व्यवस्थित प्रपंच करताना दिसत होता. 2 पत्न्या केल्या, सावकारकी केली, नाना तऱ्हेची लोकांची मन सांभाळली, व्यवहार सांभाळला, प्रपंच रचना सर्व. कसा शब्द आहे बघा, भोगला आणि त्यागला. कुठल्याही संतांनी संसार सोडला नाही. महत्वाचा शब्द आहे. आपण भोगीत भोगीत मसनात जातो का? आपला अहंकार आहे संसाराचा, अहम कर्तृत्व भाव आपला जात नाही, म्हणून आपण अडकलोय. उगाच पेटत न चालायचं. दुनियाचा 2 दुधाच्या किटल्या, या किटली 1.5 लिटर या किटली 1.5 लिटर, पण चालताना कागद माजऱ्यागत झाल्यागत चालायचं. माझ्यासारख्या जरशा कोणाकडेच माहिती आहे.
तुकोबारायांच्या लक्षात आलं भगवान परमात्म्याने हाक मारली बाबा संसाराचा सर्वसंग परित्याग केला स्वतःच्या हाताने स्वतःचा संसार जाळला आणि भंडारा रामचंद्र बोराडा गाठला संसाराचा त्याग करून एकांतात गेल्याशिवाय परमात्म्याची भेट नाही 15 दिवसात तुकोबाराय जप तप योग याग अनुष्ठान क्रिया प्रत्याहार प्राणायाम आसन ध्यान धारणा मुद्रा करून जो देव स्वप्नात येत नाही तो देव 15 दिवसात आला तुकोबाराने हाक मारल्याबरोबर तुकोबाराय म्हणतात देवा एवढं सायन्स करून तू येत नाहीस पण आज 15 दिवसामध्ये तू आलास भगवान म्हणतात बोला तुकोबाराय काय तुमचं प्रयोजन आहे संसाराला तिळांजली देण्याची काय तुम्हाला मागायचं आहे काय तुमची इच्छा आहे कशासाठी सर्व परित्याग केला तुकोबाराय म्हणतात देवा जितका जितका संसार उतरावा तितका तितका विकाराचा गाळ हाताला लागतो काम आहे क्रोध आहे मद आहे मत्सर आहे आशा आहे आकांक्षा आहे दुर्बुद्धी आहे हे सारे विकार सतवतात आणि ते देवाकडे जाऊ देत नाही सर्वात मोठा गुण आहे देवा एवढा तू माझा घालो याच्यापेक्षा माझ्यावर दुसरी कृपा करू नको अभंगाचं देवाच्या हातात सारी वडी नाही. कुणाचं बटन कधी दाबायचं हे त्याच्या हातात आहे. कुणाचं उसात पाणी पाजताना दाबतोय, कुणाचं ढाब्यावर दाबतोय, कुणाचं घरात चहा पेता पेता गचाकला घरात. ही सारी बटन त्याच्या हातात आहे, लक्षात ठेवा. विकार फक्त बाजूला काढा, परमार्थ तिथं आहे. जोपर्यंत तुम्हाला शेजाऱ्याचं बरं दिसत नाही तोपर्यंत तुमचं कधी बरं होणार. विठाल विठाल कौरव ही बाजूला होते आणि पांडव ही बाजूला होते.
कधी बरं दिसलं नाही, वंशाला कुणी कौरवाचं शिल्लक राहिलं नाही. कर्म चांगलं करा, रोज कर्म लिहिलं जातं आपलं. मस्त आपल्या भुयंगाच्या वावरातनं जातो, पण दुसऱ्याचाच मुलगा उपाडतो. देव म्हणतो थांब, तुझं नाव लिहिलंय. कुणी कर्मातनं सुटत नाही. माझ्याकडे बघा नीट. तिथं देवळा बसल्या घरातला माणूस वर गेला की त्याला यम विचारणार, कोळगेवाडीचा दिसतोय? हो, मी कोळगेवाडीचाच आहे. तुझ्या घरापुढं सप्ताह चालत होता का? चालत होता. रोज कीर्तनाला जात होतास का? नव्हतो जात. जेवायला जात होतास का? पोरा कचाट्या देऊन पहिल्या पंक्तीला जेवण यायचो आणि घरात होताना पडायचो. मग गोट्या गंडप पडायची सुरुवात. तिथं दया माया अनिते मारिते जोडीते निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाय, असे पत्र तरू खैराचे इंगोळ, तप्त भूमी ज्वाळ चालवेते. कुणीही कर्मातनं सुटत नाही. कलियुगाचा नियम आहे, जे कराल ते हितच फेडायचं आहे. इथनं सुट्टी नाही. केले गर्व झाले बाहेर एक भटा आहे आणि त्या भट्यावर गावातली एक माळीण काकू 300 पेंड्या घेऊन माळगावला बाजार न जाण्यासाठी थांबली आहे. तास झाला, 1.5 तास झाला तर वाहन येत नाही. पूर्वीचा काळ आहे. गावातला, आपल्याच गावातला एक कुंभार काळगावला मडकी इकायला निघालेला गडवावर दोन्हीकडे मडकी टाकली. इकडे 100 आणि इकडे 100 आणि निघाला. माळीण काकूने विचारलं भट्यावरती, कुंभार दादा, तास झाला मला वाहन नाही, तुम्ही काळगावला बाजाराला जाताय, माझी पट्टी तुमच्या गाढवावर घ्या. कुंभार दादाने सांगितलं काही हरकत नाही. मग इकडची 100 मडकी उचलली आणि इकडे टाकली आणि पाटी इकडे अडकवली 300 पेंड्याची आणि काळगावला बाजाराला दोघं निघाली. जाताना एक गंमत व्हायची. ती गाढव मागं बघायचं आणि पाटीतली पेंडी मेथीची खायचं. जाताना वाटत कुंभार दादा काण्या नजरेनं बघायचा, त्याला दिसायचं भाजी कुणाची आहे, माळणीची. म्हणायचा खाऊ द्या, मरू द्या तिकडे, काय करायचं आपल्याला, काळगावापर्यंत माझं गाडा अर्ध्या कुशीवर येईल. कुंभारणीला पण दिसायचं त्या माळणीला खाते म्हणून, पण तिला काय बोलता येत, कारण दुसऱ्याच्या अंतरावर उंड वाजायचंय. त्याच्या पाठीवर आपण पाठी ठेवली, तिला बोलता येत नव्हतं. पण ही कुंभार काण्या नजरेनं बघायचं, त्याला कळायचं खाते ती, बघायचं, पण बघून डोळं झाकायचं. चालत 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 गेले महाराज. अर्धा पाऊण तास चालली, तेवढ्यात काळगावचा बाजार आला. असा बाजार त्या शेवटच्या डांबा इतका आला. सारख्या पेंड्या खाल्ल्यामुळं वजन झालं इकडचं कमी. बाजार येण्यास आणि मडक्याची झोळी आपटण्यास. महाराज, झोळी आपटल्याबरोबर आता काही मडकी नवी झाली नाही. 200 मडक्यातलं काही राहिलं नाही, सारी खपर झाली.
मळे काकून ती आपली त्या चेड्यातनं पाटी काढली आणि बाजारात जाऊन बसली. साऱ्या पेंड्या मोजल्या तर 250 पेंड्या भरल्या. उद्या किती? 300. खाल्ल्या किती? 50 पेंड्या खाल्ल्या. ती आपली इकायला बसली. ह्या बाजारानं खपर झाडली सारी. चेड उलट केलं आणि गाढवाचं तोंड घराकडे केलं. माळीन काकून त्या पेंड्याचं त्या काळात 750 रुपये केलं. शेना आपलं गाढव इतक्या जोरात घराकडे आणलं. नेमका घरी अंगणात येण्यास आणि बायको घरातनं बाहेर येण्यास. बायको त्याला बघितलं की म्हणते, कारभारी हा जोरात बाजारचा चटका झाला वाटतो. म्हटलं आयुष्यात कधी चटका झाला नव्हता, असला चटका झाला. ऐका, ज्ञानोबा यांचा दृष्टांत आहे, गोष्ट नाही. मी पुराव्यानिशी बोलणारा महाराज आहे. अर्जुना, कैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोहाळे की हसती आपले डोळे आपण झाकी. दुर्बुद्धी. डोळं नव्हतं का कुंभाराला? होतं. त्याचं डोळं दुसऱ्या कोणी झाकलं होतं का? स्वतः झाकीत होता, दिसत होत. हसती आपले डोळे आपण झाकी. त्याला गाडाव थांबिवता येत होतं पहिल्या पिंडीतच, पण थांबिवलं नाही. दुसऱ्याचं वाईट कराय गेलं की आपलं वाईट पहिलं होतं. म्हणून देवा दुर्बुद्धी ते म्हणा पदान बुजवून नारायणा. पांडवांचा आणि कौरवांचा सारखा हिस्सा होता. अनेक वेळा कृष्णाने शिष्टाई केली, पण धृतराष्ट्रानं ऐकलं नाही. वाईटाच्या नादाला लागला विनाश काळे. माळकऱ्यानं वाईटाच्या नादाला कधी लागायचं नाही. दुसऱ्याच्या संगतीत आपल्या परमार्थाची हानी होत असेल तर भागवतकार सांगतात त्याच्या वाऱ्याला सुद्धा जायचं नाही. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय, त्याची रांड प्रसावली. वैष्णव चांबार धन्य त्याची याती, शुद्ध उभयता पुढे याती. ऐसा हा निवाडा झाला सी पुराणी, दोहे माझी वाणी पदरची. तुकोबाराय म्हणतात नाही जायचं संगतीत वाईटाची. ठिकाणाच्या संगे त्या बंगळी नाही. 5 मिनिटं राहिले गेले. कृष्णानं सांगितलं अर्जुना एकदा शिष्टाई कर. अर्जुनाला घेऊन देव गेला. दुर्योधनानं सांगितलं कृष्णा पुन्हा पुन्हा येऊ नकोस. देवाने सांगितलं त्यांचा हिस्सा त्यांना द्या, तुमचं काही देऊ नका. आपलं आहे ते कुणाला देऊ नका. तुम्ही दुसऱ्याची घेण्याची इच्छा ठेवू नका. ही दुर्बुद्धी आहे. म्हणून सांगितलं, कौरवाने सांगितलं दुर्योधनानं, कृष्णा सुईच्या टोकावर बसण्या इतकी सुद्धा जमीन आम्ही पांडवांना देणार. साम दाम दंड भेद संपला. मग युद्ध आहे. गणगोळ युद्ध झालं. रक्ता मसाचा चिखल झाला. दोघंही तिथंच राहत होते हस्तिनापुरात. कौरवही आणि पांडवही. एकाला देव दिसत होता, एकाला देव कळत होता. पिटी मास्तर, देव कळावा का दिसावा? कळावा. कळाला त्यांच्या घरातनं हकलून दिला तर गेला नाही. द्वारकेचा राणा ज्याने नुसता बघितला त्याने शिरा केला, पोहे केले, उपीट केलं, पण त्यांच्या घरी गेला काही दिलं नाही. युद्ध झालं. युद्धाच्या भूमीवर रक्त मसाचा चिखल झाला. साऱ्या कौरव स्त्रियांना कळलं आपले पती गतप्राण झाले. म्हणून शोधायला आलं. बघितलं तर एकाही पतीचा चेहरा ओळखत नव्हता. इतका युद्धामध्ये रणकंद झालं. महाभारतामध्ये 336 प्रकरण आले. 9व्या खंडामध्ये त्याचं वर्णन आले. त्या युद्धाचं वाचा. 12 खंड आहेत. 9व्या खंडात युद्धाचं प्रकरण आले. 336 प्रकरण आहे महाभारताचं. बघा ते युद्ध कसं आहे. रक्त मसाच्या चिखलात सारे लोळत होते. भगवंतानं काय थांबवला. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आज आपला खेळ संपला. आमचं स्नेही सखे सोयरे नाते होते आज आपले संपले. मोकळे केस सोडून बोंबा ठोकी छाती बडवेत कौरवांच्या स्त्रिया युद्धभूमीत आल्या. देवाला बघून देवाला शिव्या द्यायला लागल्या. अर्जुन थरथर थरथर कापू लागला, रडू लागला. देवानं सांगितलं मला शिव्या देऊ नका. केले कर्म झाले.
विनाश काळे विपरीत बुद्धी संतांचं आणि देवाचं जे ऐकत नाहीत त्यांचं वंशाला कोणी शिल्लक राहत नाही. म्हणून इहलोकात वागताना डोळ्यातला धूर काढा. का म्हणे इहलोकीच्या नका डोळे धुळे भरुणे. काय तो धूर काढून जीवन जगा. नेहमी माग बघाय शिका. जंगलातला सिंह बघा 2 पावलं चालतो आणि माग बघतो, त्याला सिंहावलोकन शब्द आहे. राजा आहे जंगलाचा सिंह, पण त्याला माहित आहे माझ्यावर कोणीतरी घाला घालणार आहे. म्हणून जीवन जगताना माग बघून जीवन जगा. कर सुख आहे. बघितलं रथ थांबवला. सारी अस्त्र रस्त्यावर टाकली होती, पण देव रथा होता. वर कोण होता? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. देखातया नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. कसा बायको पाठीशी घागला आपण पुढा राहिला पांचजन्य स्फुरिला अवळाची. चेत अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्ण. कसला कृष्ण असेल, कसलं युद्ध असेल, कसले घोडे असतील. ज्ञानोबराय थांबले, काय रथाचे गुण करू वर्णन करू. बघितलं थांबवला रथ आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना आज आपला खेळ संपला. रथातनं खाली उडी टाक. अर्जुन म्हटला देवा तू आधी उडी टाक, तुझा मान आहे. देव म्हटला सांगतो तेवढा आहे, नाहीतर एका कडाक्यात उलटा पलटा करेल. का? सारी अस्त्र टाकली होती दुर्जनाने रथावर. देवाचा श्रेय होता, वर मारुतीराय होते, म्हणून रथाने पेट घेतला नव्हता, म्हणून अर्जुन बचला होता. अर्जुनाला बचवायचा होता. खाली उडी टाक म्हटल्याबरोबर अर्जुनाने उडी टाकल्याने सलाम दिला. लगेच देवानं उडी टाकली, रथ सोडला. तसा धडधड धडधड धड युद्धभूमीतला रथ जळू लागला. अर्जुनानं मागे बघितला आणि अर्जुन म्हटला बरं झालं, नाहीतर नमुन्यावरही जळलो असतो. हा सुद्धा रथ आहे, माझ्याकडे बघा अध्यात्म ज्ञानानं देहरूपी रथ आहे. यातनं कृष्णानं उडी टाकली की ह्याला भावकी जळते. एवढाच फरक आहे. युद्धातला रथ आपोआप जळला, कृष्णानं रथ सोडल्या, पण देहरूपी रथातनं देव उडी टाकतो त्यावेळेला याला भावकी जळते. एवढाच फरक आहे. पुन्हा अर्जुनाला सांगितलं अर्जुना त्याच्यामध्ये कृष्ण नीती आली. महाभारतामध्ये कृष्ण नीती ते मला वाटते 68व प्रकरण आहे, 668. तिथं कृष्ण नीती आली. युद्धभूमीचा प्रसंग सोडून मग पुन्हा नीती भावकीची नीती सांगितली. भावकी कशी असते, आपण जोडतो ती माणसं कशी असतात आणि वारकरी नात्यातनं जोडलेली माणसं कशी असतात अशी तिथं कृष्ण नीती सांगितली. अर्जुनाला युद्धामध्ये कृष्ण नीती सांगितली. अर्जुना म्हणून तू डोळ्यातला धूर काढ, वाईट भीती टाकून दे आणि वाट्याला आलेलं जीवन असं जगलास तर तुझा लाभ आहे. तुका म्हणे आता लाभ नाही आता मजाईसे करी तुझे पाय चित्ते धरे. कसं कर दुर्बुद्धी ते मना कदान बुजो नारायण आता मजाईसे करी तुझे पाय चित्ते धरे.